महायुतीमध्ये निधी वाटपावरनं वाद सुरू झालाय। अजित पवारांविरोधात शिंदेंच्या आमदारांची नाराजी बघायला मिळते। थेट शिंदेंच्या आमदारांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे आता निधी वाटपावरनं जो काही घोळ महायुतीमध्ये पुन्हा एकदा समोर येतोय त्यावरती आता मुख्यमंत्री कसा तोडगा काढणार हे बघावं लागेल। आणि याच विषयी अधिक बोलूया। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ओम, निधी वाटपावरनं पुन्हा एकदा नाराजी आपल्याला सरकारमध्ये बघायला मिळते आणि यावेळेला पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं जाते। स्वतः मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये आता अजित पवारांशी बोलणार आहेत। मात्र निधी वाटपाचा मुद्दा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणार का, काय चर्चा आहे? गुरुप्रसाद, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर खऱ्या अर्थानं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची बैठक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावरती बोलवण्यात आली होती। यामध्ये आमदारांचा सहभाग होता, पराभूत झालेल्या खासदारांचा सुद्धा सहभाग होता। या सगळ्या बैठकीमध्ये विशेषत्वानं आमदारांकडून अशा प्रकारची तक्रार करण्यात आली की निधी वाटपामध्ये कुठेतरी दुजाभाव होतोय, शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी सापत्न वागणूक दिली जाते, अन्याय केला जातोय। आपल्याला आठवत असेल की उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा गेलं तेव्हा हे सरकार जाण्यामध्ये निधी वाटपाच्या वरून जे काही आरोप प्रत्यारोप होत होते त्या आरोप प्रत्यारोपांचा मोठा खरं तर रोल होता। तोच पुन्हा एकदा मुद्दा या सरकारमध्ये सुद्धा गिरवला जातोय। अजित पवारांकडे अर्थमंत्रालयाची सूत्रे देण्यात आली, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या की पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये निधी वाटपावरून वाद होणार का। तशाच प्रकारची काल चर्चा आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकली। अजित पवारांनी अर्थ खात्याकडनं आम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये दुजाभाव केला जातोय अशा प्रकारची तक्रार आमदारांनी केली आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता स्वतः मुख्यमंत्री अजित पवारांशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल आमदारांना दिले। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, खरंच या सगळ्या संदर्भामध्ये आमदारांसोबत निधी वाटपामध्ये दुजाभाव होतोय का, याचं नेमकं काय कारण आहे, जर असं होत असेल तर ते कशा प्रकारे टॅकल केलं जाईल, आमदारांची जी काही नाराजी या सगळ्या संदर्भात आहे ती कशा प्रकारे शमवली जाईल, या सगळ्याबाबत आता मुख्यमंत्री काय पावलं उचलतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु, अर्थात धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी। तर कोणाला किती निधी दिला गेलाय आणि महायुतीमध्ये कशी ठिणगी पडली आपण बघूयात। अजित पवारांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आमदारांना आश्वासन दिलेलं आहे। अर्थमंत्री अजित पवारांबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांमध्ये आपल्याला नाराजी बघायला मिळते। अजित पवार निधी देण्यास विलंब करत असल्याची तक्रार ही शिंदेंच्या आमदारांनी केली आहे। मुख्यमंत्री शिंदेंसमोर आमदारांनी अजितदादांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला। निधी आणि मतदारसंघामधील प्रश्नांवरती मंत्र्यांचा निर्णयास विलंब अशी तक्रार ही आमदारांकडून करण्यात आली। लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांच्या काही नेत्यांनी मदत न केल्याची ही तक्रार आमदारांनी केली। तर महायुतीमधील निधी वाटपाच्या नाराजीवरती संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। 50-50 खोके घेणाऱ्यांना निधीची कमतरता कुठे, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। महायुतीमध्ये कायदेशीर निधीवरून नाही तर टेबलाखालच्या निधीवरनं हा वाद सुरू आहे असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। सुपारीबाज पक्षांमध्ये अस्वस्थता कशासाठी अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे। तर महायुतीमधल्या निधी वाटपावरनं संजय राऊत यांची ही खोचक टीका। निधी भेटत नाही असा आरोप करत शिंदेकडे गेलेल्या आमदारांच्या आता देखील तीच गत आहे। आता देखील ते तेच बोलत आहे की मला असं वाटत नाही त्यांना निधी मिळत नाही। 50-50 खोके जे टेबला खालून घेतले हा कुठला निधी आहे म्हणावं। 50-50 खोके एकदम ओके, हा टेबला खालचा निधी आहे ना। त्यांना कायदेशीर निधी नको आहे, त्यांना बेकायदेशीर निधी टेबला खालून हवा। अस्वस्थता कोणामध्ये असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे पक्ष आहेत। या पक्षाला जानच नाही आहे, ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार? हे सगळे
सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा, त्यांना कमजोर करा, या त्यांना तिघांना दिलेल्या सुपाऱ्या आहेत आणि त्या सुपाऱ्या त्यांनी यासाठी स्वीकारल्या आहेत, नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू, ईडी CBIचा वापर करू. त्यातून निर्माण झालेल्या पक्षांनी अस्वस्थ कशा करता व्हायचं? तुम्हाला दिलेली ड्युटी जी आहे ते तुम्ही पूर्ण करा, पार करा. मंत्री उदय सामंत आणि शिंदेच्या सेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीमध्ये वाद नाही असं स्पष्ट केलंय. नाराजगी नसते. आमदारांना त्याच्या मतदारसंघामध्ये काम करताना वाव मिळाला पाहिजे, हे त्याच्या मागची भूमिका असते. आणि म्हणून कालही त्यांनी सांगितलं की वाटप आता निधी जे ज्यांना द्यायचं मतदारसंघामध्ये असलेली कामं आता अवघे विधानसभेला अवघे 3 महिने राहिलेले आहेत. त्यापूर्वी मतदारसंघात जर कामं लवकर झाली तर त्याचा परिणाम हा मतदाराच्या मानसिकतेवर सुद्धा होतो. आमच्या आमदारांनी आमच्याकडे काय काम केलंय तर हे काम केले म्हणून मला त्यांच्याबरोबर उभं राहायचं, हा जो काही संकेत द्यायचा असतो किंवा हे काही काम करायचे असतात त्याला विलंब लागता कामा नये अशी विनंती केलेली. याच्यावर काही भांडण झालं किंवा एकमेकावर चिखलफेक झालं अशातला काही प्रकार बैठक झाली. त्याच्यामध्ये 7 जागाच्या लोकसभेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेले आहे. हे काही यश कमी नाही आहे, कारण आमचा स्ट्राईक रेट हा 48% आहे. काही लोकांनी मुस्लिम बांधवांच्या जीवावर, दलित बांधवांच्या जीवावर जी मतं मिळवलेली आहेत त्यांना सूज झालेली आहे. त्याच्यामुळे काल आमची संघटनात्मक चर्चा झाली. विधानसभेच्या निमित्तानं पुढे कशा पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली पाहिजे याच्यावर चर्चा झाली. कुठेही कोणावर टीका टिप्पणी. आणि या सगळ्या वादावरती अधिक बोलूया. धनंजय दळवी आपले प्रतिनिधी सोबत आहेत. धनंजय, एकीकडे आपण बघतोय की शिंदेसोबत झालेल्या बैठकीमध्ये आमदारांकडून नाराजीचा सूर बघायला मिळत होता, पण आता जेव्हा हा वाद चर्चेत आलेला आहे तेव्हा शिंदेचे आमदार म्हणतात की काही नाराजी नाहीये, पण आम्ही आग्रही आहोत. गुरु, नक्कीच आपण पाहिलं तर निधी वाटपावरून शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये खतखत जी आहे ती पाहायला मिळाली. नाराजगी अजित पवारांवर असलेली ती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल बैठकीत जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळाली. आणि या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन देखील दिलं की मी स्वतः अजित पवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहे, त्यांना या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे असं देखील म्हटलं. मात्र ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या आधी मतदारसंघातील जी कामं आहेत ती करण्यासाठी निधी मिळाला आणि ती कामं झाली तर लोकांचा, मतदारांचा जो आहे तो कल पाहायला मिळेल. मतदार जे आहेत त्यांचे कामं झाल्यानंतर ते त्या आमदारांच्या पाठीशी उभे राहतील अशी भावना जी आहे ती देखील या आमदारांकडून व्यक्त केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच कुठेतरी जी विकास कामं असतील किंवा मतदार निहाय कामं असतील ती कुठेतरी होताना दिसत नाहीये. त्यामुळे निधी जो आहे तो वेळेत मिळत नाही, त्यामुळे कामं होत नाही. त्यामुळे जर निधी मिळाला तर ही कामं वेळेत होतील आणि ही कामं झाली तर आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा जो आहे तो पक्षाला, संघटनेला होऊ शकतो असं या एकंदरीत याचं मागचं चित्र आहे. कारण की लोकसभा निवडणुकीचं जर आपण पाहिलं गुरु तर एकंदरीत महायुतीला कुठेतरी अपयश पाहायला मिळालं, मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. तीच नाराजी जी आहे ती विधानसभेत पाहायला मिळू नये यासाठी हे सगळेजण जे आहेत ते योग्यरित्या पावलं जे आहेत ते उचलताना पाहायला मिळते. त्यामुळे विकास कामं झाली पाहिजे, मतदारसंघातली कामं झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य तो निधी हा वेळेत मिळाला पाहिजे, तरच ही कामं होतील आणि तरच मतदार राजा हा मतपेटीमध्ये त्यांचं मत टाकेल आणि त्यासाठी हे सगळं पाहायला मिळते. मात्र ते मिळत नाही. आरोप प्रत्यारोप चालू आहे. आपण पाहिलं तर संजय राऊतांनी देखील आरोप केलेले आहेत की 50-50 खोके घेतले, यांना टेबला खालून जो आहे तो निधी हवाय, योग्यरित्या निधी नकोय असं त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे आरोप प्रत्यारोप चालू आहे. मात्र या आधीही ही नाराजी पाहायला मिळत होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ज्या प्रकारे आपल्या सहकारी ओम यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेत असले, महायुतीमध्ये आधीही आणि आत्ताही ही नाराजी पाहायला मिळते, ती म्हणजे निधी वाटपावरून. आणि या सगळ्यावरून येत्या काळात राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा आणि उलथापालथ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्यामुळे नक्कीच आता या सगळ्यावर लक्ष ठेवून राहणं गरजेचं असणार आहे. कारण की निधी वाटपावरून येत्या काळात काय काय होतं राज्याच्या राजकारणातल्या घडामोडीत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गुरु, बरोबर आहे धनंजय. निधी वाटपावरनं ही ठिणगी पडलेली आहे. त्यामुळे आता ही ठिणगी कशा पद्धतीनं महायुतीमधले नेते हे या ठिकाणी वेळीच आवरतात हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी.